हॅलो हॅलो, चला दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. मागचा सामना फार अप्रतिम रंगताना पाहायला मिळाला. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाने तिथे बाजी मारली आणि आता सध्या पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. पुनाडे 11 पुनाडे आणि त्यांच्या विरोधात महागणपती चिरनेर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. एकीकडे महागणपती चिरनेर, दुसरीकडे पुनाडे 11 पुनाडे. महागणपती चिरनेर संघाकडून आज आयकॉन खेळाडू आज आपण खेळताना पाहत आहे. अनेक वेळा या क्रीडांगणामध्ये जो खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. सर्रास अनेक संघांची इच्छा असते की मोठ्या आमच्या संघामध्ये खेळावा. तो विश्वजित मेघनाथ ठाकूर दाखल झालाय चिरनेर संघाकडून. पुनाडे टीम संघाकडून आयकॉन खेळाडू आपण पाहत आहे शुभम पाटील वडवली आणि दुसरा आयकॉन खेळाडू कमलेश पाटील कावा. हा खेळाडू आपल्याला पुनाडे संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. मजा येईल मॅचला. लेट्स प्ले. विश्वजित मेघनाथ ठाकूर दाखल होताना पाहायला मिळतात. अर्थातच मोठ्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. पहिलं षटक वेगाचं दुसरं नाव हा काल देखील आपण उल्लेख केला, पण तो समोर तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे शुभम. पहिला बॉल विश्वजितचा खोलात टाकला. ऑन साइडला लॉंगॉनला चालला बॉल. काल देखील वरद 11 दिघोडे या नावाने संघ खेळला दिघोडेचा. काल विश्वजितनं 49 धावा नॉट आऊट राहिला. विश्वजित एका धावेची त्याला गरज होती 50 कंप्लीट करण्यासाठी, परंतु त्याने विश्वास आपल्या अगदी पार्टनरवरती दाखवला. सध्या तो विश्वजित बॉलिंग करतोय आणि बॅट्समन महेश पाटीलला आपण पाहतोय. पुनाडे ग्रामीण संघामधील हा खेळाडू आहे. धावा काढाव्या लागतील 4 षटकांचे मॅच. चिरनेर विपक्ष पुनाडे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचला. एक सिंगल तत्पूर्वी पूर्ण करण्यात आली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या धाव फलकावरती धावांची गती आपण पाहताय 2 धावा. 2 बॉलचा खेळ संपला गेला. अगदी उरण पूर्व विभागातील संघ खेळतात असाच उल्लेख करूया. पुनाडे चिरनेर नेहमीच त्या विभागामध्ये या संघांचा परफॉर्मन्स राहिलाय. विश्वजितच्या गतीला ओळखला आणि त्याच्यानंतर बॉल शुभम पाटीलनं फेकून दिलाय बाउंड लाईनच्या दूर. षटकार. एक्झिक्यूट केला फटका. गती ओळखली, लाईन ओळखली. टप्प्यावरती कार्यक्रम साधत असताना शुभम पाटीलचा दणदणीत स्ट्रोक. 6 धावा मिळाल्यात. मंगेश पाटील जे पुनाडेचे समर्थक आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा येतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मंगेश पाटील पुनाडे संघाचे पाठीराखे आहेत. चिरनेर संघ म्हटल्यानंतर आमचे शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य, अध्यक्ष तथा इंटकचे अध्यक्ष
सन्माननीय राजेंद्रजी भगत सर यांच्या गावचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतो, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करतायत, 8 धावा बनल्या. ऑन साइडला आणखीन एक आता स्लॉट मध्ये दिलाय, त्याला फेकून दिले प्लॉटच्या पलीकडे. ऍक्शनला रिएक्शन देत असताना शुभम पाटील सबसे कातिल, दुसरा षटकार. षटकार आले, धावांचं गणित मोठं बनवायचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या बॅटिंग करतायत. चांगले फटके खेळतायत शुभम पाटीलचं आपण कौतुक करूया. विश्वजित थोडेसे महागडे ठरलेत, 4 बॉलमध्ये 14 आल्यात. फार क्वचितच विश्वजित यांच्या विरोधात मोठ्या धावा बनताना पाहायला मिळतात. आज तशा पद्धतीची फटकेबाजी राहिले. शुभम पाटीलचं आपण कौतुक करतो, तो वडवलीचा खेळाडू आहे. 14 रन्स आडव्या पाटनं हमर केला बॉलला, पूल ब्युटिफुल, एक चांगलाच दणका दिला या ओव्हर मध्ये. आणखीन एक गगनभेदी स्ट्रोक, शुभम पाटील चेंज द गेम. वडवली संघाचा एक कोहिनूर खेळाडू सध्या ठोकतोय लागोपाठ तिसरा षटकार. षटकारांचा पाऊस सध्या पाडत असताना मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात, रन्स काढायचे आहेत, त्या देखील विश्वजितच्या विरोधात ठणकावून उत्तर दिलीत. यावेळीचा बॉल खोलात टाकला, ऑन साइडला चालला, लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचला, एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. पहिल्या षटकाचा खेळ चांगलाच रंगला, इथे दुसरीला चान्स आहे. ओव्हर थ्रो खराब फेकी, बॅट्समन तयारीत नव्हते, थ्रो ओव्हर राहिला, इथे फायदा मिळाला. विश्वजित नाराज आहेत, रन्स मिळाल्या 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पुनाडे 11 पुनाडे टीमची धावसंख्या बिनबाद 22 धावा. आज गावठाण गावाचं नाव ज्या शर्ती बैलगाडा शर्तीमध्ये ज्या बैलांना पोहोचवलं तो गावठाणकरांचा लाडका शंभू, त्या नावाने आज शंभू 11 पुनाडे या नावाने आज संघ खेळतो. पुनाडेचा चांगली बॅटिंग करतायत बॅट्समन शुभम पाटीलचा दणकाच राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये विश्वजितच्या विरोधात 22 धावा आल्यात. सध्या षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती रौनक येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये रौनक दाखल झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आयकॉनच्या विरोधात 22. आज जणू काही आयकॉनला 22 ची उजळणीच लावली आहे. अगोदर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अक्षयला पाहिलं, अक्षय पवार त्यांनी 22 दिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये आपण आयकॉन गोलंदाज पिट्टूला पाहिलं, प्रथमेश त्यांनी 22 दिल्या. विश्वजित आले, त्यांनी देखील 22 दिल्या. 3 मॅच आयकॉनच्या विरोधात 22. षटक क्रमांक 2 रौनक दाखल झालाय. ग्रामीण चिरनेरचा खेळाडू, त्याच्या विरोधात महेश पाटीलला आपण पाहत्या. आणि दुसरीकडे शुभम पाटील, 2 ब्रदर्स पाटील ब्रदर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज मागच्या दिशेने चालला. बॉल खेळाडू अंदाज बांधू शकले नाहीयेत. खराब क्षेत्ररक्षण, बॉल जाईल सीमा रेषा पार, रन्स मिळतील 4. सध्या सगळंच काही सुरलीत सुरू आहे पुनाडे संघासाठी. धावा त्यांना येत आहेत, नशिबाचे चौकार येत आहेत. इथे बॉल अडवून आणण्याची गरज होती, क्षेत्ररक्षक अंदाज बांधू शकले नाहीत आणि त्याच्याच कारणास्तव 4 मिळाल्या. सध्या स्कोर 26 वरती. खोलात टाकलाय बॉल, लाईन चांगली आहे, इथे चान्स दिला नाहीये बॅट्समनला, बॉल येईल डॉट. स्ट्रगल थोडासा वाढलाय, पण तो एवढंच म्हणूया आपण चिरनेर संघासाठी. जिंदगी में एक बात हमेशा याद रखना दोस्तों, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं मिलती. प्रयत्न तुम्हाला करावे लागतात, क्रिकेटमध्ये घाम गाळावा लागतो. क्रिकेट असा खेळ आहे, जे लढतात त्यांना यश मिळतं, जे रडतात ते पराभूत होतात. त्यामुळे या मॅच मध्ये तसा संघर्ष करावा लागणार आहे रौनकला. डॉट बॉलचं प्रमाण वाढवावं लागेल. फुल टॉस बॉल, कव्हर बाउंड लाईनच्या दिशेने चाललाय. टिप कव्हरचा खेळाडू आला, बॉलवरती एक सिंगल. स्ट्राईक आता शुभम पाटीलला राहील, ज्यानं 3 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये संलग्न मारलेत. असा शुभम पाटील स्ट्राईक एंड वरती आलाय. एकटा सामर्थ्य दाखवतोय, त्याला ठाऊक आहे या मॅच मध्ये चिरनेर संघाची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. साहिल चव्हाणचा फॉर्म यंदाच्या हंगामामध्ये चांगला राहिला. विवेक आहे, त्यानंतर आपण बॅट्समन ऋषीला देखील पाहत्या.
आणि तो विश्वजित ठाकूर आज कॅप्टन अगदी लीड करतायत संघाला. दुरून खेळलेत फटका. आता एक्स्ट्रा कव्हरला चाललाय खेळाडू या तैनात. एक सिंगल, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. एकच धाव. मागील 2-3 बॉल वापसी करताना पाहायला मिळालाय रौनक. ही गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मगाशी धावांचा वेग जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये शंभू धावत अनेक शर्ती जिंकतो तशाच वेगानं धावा बनताना पाहायला मिळाल्या, परंतु मागील 2-3 बॉल मध्ये त्यांना ब्रेक लावलाय. गोलंदाज रौनक तयार झालाय. पुढचा बॉल आपटला बॉल आडव्या बॅटनं मूड विकेट मध्ये चाललाय. चेस मोठी आहे. ऋषीला अडवणं कठीण बनले. बॉल चाललाय सीमारेषा पार. दणदण करत रन्स मिळतील 4. महेश देखील चांगली बॅटिंग करतायत. ग्रामीण स्तरावरचे खेळाडू आहेत, पण तू आज आपल्या नावाची चर्चा ही व्हायला हवी हे सांगणारी फटकेबाजी सध्या महेश पाटील करू लागलेत. ओ इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक. क्लास, कौशल्यपूर्ण क्रिकेट मधील मादक सौंदर्य. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. हा सांगणारा हा उत्तुंग षटकार. ते आजच्या दिवसातला सर्वाधिक देखणा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. जेव्हा असे फटके पाहायला मिळतात तेव्हा लेदर क्रिकेटच्या आठवण होते. धावफलकावरती 38 लागल्या. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या. स्कोर बनले 38. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक या. बॉलिंग ट्रॅकवरती विवेक हातनोळकर दाखल झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये विवेकला आपण पाहता. चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या विरोधात जासई संघाचे कर्णधार विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विपुलजी, विवेकने देखील बाईक जिंकली. यावर्षी चिरनेर गावामध्ये आय थिंक 4-5 बाईक तर आल्या. क्या बात आहे. 7 आल्या. ऋषी आहे तिकडे. विवेक, साहिल नामांकित खेळाडू सध्या राहिले यंदाच्या हंगामामध्ये. इथे फुल टॉस. बॉल अंपायरचा इशारा. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा दिलाय. एक धाव कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खेळाडू थांबून राहिला. दुसरी धाव. डायरेक्ट हिट. क्या बात आहे. एकच स्टंप आहे पण तू त्याला हिट केलाय. अंपायरचा इशारा. नो +1 रन. दुसरी धाव घेत असताना खेळाडू धाव बाद. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 2 रन्स मिळतील. थोडासा विश्वजित देखील नाराज पाहायला मिळाला या बॉलवरती. अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. तिकडे विवेक यांना आपण पाहिलं. चर्चा केली पण तू पंचांनी सांगितलं नो बॉल आहे. नो +1 अशा 2 धावा आपण ऍड केल्या. संघ पोहोचलाय 40 वरती. चला पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. शुभम पाटील आणि असा खेळाडू दाखल झालाय जो आपल्या जिद्दीसाठी ओळखला जातो. कमलेश पाटील कावा दाखल झालेत वडवलीचे. आणखीन एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर टाकलाय बॉल. आता लाईन चांगली आहे. यॉर्कर चान्स नाहीये बॅट्समन कडे. डॉट बॉल. दोन्ही वडवलीच्याच खेळाडूंना मागणी देण्यात आली. शंभू 11 पुणाडे संघाकडून. दोन्ही वडवली गावचे खेळाडू आहेत. चेंज द गेम वडवली. सामन्याला नेहमीच बदलण्याची भूमिका वडवलीच्या खेळाडूंनी दाखवली आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात चेंज द गेम वडवली संघाने. त्याच गावचे त्याच संघाचे 2 खेळाडू सध्या बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. विवेक तयार. नेक्स्ट बॉल फुल टॉस. गती चांगली आहे पण तू त्या गतीचा फायदा घेतलाय. बॉल निघाला बाउंड लाईनच्या दिशेने. गॅप मिळाला मोठा. नाही राहिला धाव संख्येचा तोटा. धावा मिळतील 4. चांगली बॅटिंग आज शुभम पाटील करतात. आयकॉनची मागणी त्यांना करण्यात आली आणि आयकॉन चांगलाच बहरताना पाहायला मिळाला. आपटला बॉल. दिशा दिली. पटका हा देखील चांगल्या फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. 4 रन.
48 रन्स धाव फलकावरती. शॉर्ट पिच बॉल त्याच्यावरती चपराक देत असताना शुभम पाटील निर्भीडपणे बॅटिंग करू लागलाय. शुभम पाटीलला थांबवणं आता चॅलेंज पडलंय. अगदी कठीणच काम बनताना पाहायला मिळालंय महागणपती चिरनेर संघासाठी. तो शुभम पाटील चांगली बॅटिंग करतोय. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम युथ सिक्सर. षटकारीने 50चा टप्पा ओलांडला. क्या बात आहे शुभम पाटील. दमखम दाखवणारी फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल आला. ज्या बॉलने षटकार मारला तो बॉल प्रेक्षकांनी आणून दिला. आमचे विपुलजी यांचे मित्र आहेत सारेच. आज शंभू 11 संघ खेळतो पुनाडेचा. विनायक मडवी यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. विनायकजी मडवी आपण या. यावेळीचा बॉल दिशा भरकटली. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावांचं प्रमाण आता वाढत चाललंय. 55 लागल्यात. त्यामुळे आतापर्यंत आपण 80 पाहिल्या धावा. त्याच्यानंतर 73 चेस बनताना पाहिल्या. या मॅच मध्ये किती बनतायत. हाय स्कोरिंगला बाय दिली जाणाऱ्या सध्या 80 हा धाव संख्येचा विक्रम राहिला. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल. जोरदार अपील. अंपायर्सना अपीलची दाद स्वीकारली आणि फलंदाजाला दिला परतीचा इशारा. फायनली शुभम पाटीलचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात. 55 रन्स 55. हेच म्हणत असतील चिरनेरचे पाठीराखे 70च्या आतमध्ये रोखता आलं तर बरं होईल. आणि तेवढ्या धावांपर्यंत आता तुम्हाला रोखणं गरजेचं राहणार आहे. नवीन खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये. संग्राम दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. पहिला आयकॉन खेळाडू शुभम पाटील बाद झाला. चला याच्यानंतर विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आणि चिर्ले संघाचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. चॅलेंजर चिर्ले टीम खोलात टाकलाय बॉल. शेवटचा बॉल येईल. डॉट 18 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा. शंभू 11 पुनाडे 11 पुनाडे टीम 2 बाद 55. शेवटचं षटक असणाऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती ऋषिकेश नारंगीकरची मागणी करण्यात आली. चिरनेर संघ अनेक वर्ष आपण क्रिकेटमध्ये पाहिला. पण तू उरण तालुक्यातील अगदी जासई विभाग चिर्ले विभागामध्ये जेव्हा ते खेळण्यासाठी यायला लागले आणखीन त्यांचा खेळ दमदार बनताना आपण पाहिला. अनेक स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी पनवेल तालुक्यामध्ये जाऊन जिंकल्या. तोच सध्या चिरनेर संघ. अर्थात चिरनेर गावाची महती फार मोठी आहे. याच गावामध्ये स्वयंभू महागणपतीचं मंदिर आहे. अनेक भाविक भक्त या गावाला भेट देतात. चिरनेरचा जंगल सत्याग्रह त्याच मातीमध्ये घडला आणि त्याच गावचे खेळाडू सध्या क्रिकेटच्या पटलावरती कमी नाहीयेत. क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारे खेळ चिरनेरच्या खेळाडूंनी केलंय. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये ऋषिकेश नारंगीकर दाखल झाला. ऋषी येत आहेत अंतिम ओव्हर मध्ये. समोर कावा दाखल झाला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राने धाव फलकावरती 56 लागल्यात. शेवटचं षटक आहे ऋषिकेश नारंगीकरचं षटक ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय कॅप्टननं. समोरच्या दिशेनं मारलं. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑनला चान्स नाहीये. बॉल निघाला एका टप्प्यानं. काबाच्या बॅट मधून आला पहिला चौकार. क्लब जासई संघाचे कॅप्टन संयम मात्रे येताना पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत आहे. चॅलेंजर चिर्ले टीम आपल्या कर्णधारला आम्ही आमंत्रित करत आहोत. 5 शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. 14 मॅच आम्हाला पूर्ण करायचे आहेत. स्विंग अँड मिस पडल्यानंतर हलकासा बाहेर वळवला. चांगली बॉलिंग. कावा यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं गोलंदाजानं. कावा बॉलिंगसाठी स्पेशल ओळखले जातात. भिवंडी परिसर असू द्या ठाणा जिल्हा ज्या तालुक्यानं हे खेळाडू दिले आणि रायगडमध्ये देखील त्यांच्या नावाची ही दखल प्रेक्षक घेतात. त्यांचा खेळ नेहमीच चांगला राहिलाय. पण तो ऋषी ग्रामीण स्तरावरचा खेळाडू आहे.
ओ चांगला फटका कव्हरला मारला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, सरळ त्याच्या हातामध्ये एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, अशी स्ट्राईक नाहीये. दोन्ही खेळाडूंना अगदी स्ट्राईक सोडावी लागते तेव्हा चान्स मिळतो. इथे एकच धाव मिळणार आहे. सध्या आता हा चान्स आहे मित्र म्हणेल ऋषीकडे नव्या फलंदाजाला बांधण्याचा. इथे डॉट बॉल जास्त येतील का आता? संघाची धावसंख्या पाहायला मिळते 61, 61 धावा धाव फलकावरती. उर्वरित शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 61 धावा बनल्यात का? 70 पर्यंत पोहोचला जाईल का संघ? आय थिंक आज एकच आयकॉन पाहायला मिळालाय चिरणे संघामध्ये, विश्वजित ठाकूर. एकच आयकॉन सध्या इन ऍक्शन मध्ये. कमी गतीचा बॉल, इथे कॅचची संधी, फटका फसला. कावा विचारतायत मला स्ट्राईक द्यायला हवी, पण ती मिळणार नाहीये. खेळाडू झालाय झेलबाद. चॅलेंजर चिरले टीम आम्ही लक्ष वेधत आहोत की कॅप्टनला पाठवा. समाधान शेठ माली साहेबांच्या मालकीचा संघ चॅलेंजर चिरले. काल ज्यांच्या लाडक्या सुपुत्राचा वाढदिवस होता, फार एन्जॉय ते करत असतात. त्यांचा ग्रुप एन्जॉय चिरले, चॅलेंजर चिरले, चॅलेंजर्स चिरले एन्जॉय करत असतात नेहमी. चला कॅप्टनला पाठवा त्वरित आपण. धाव फलकावरती धावा लागल्यात 61 रन्स. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 61 धावा धाव फलकावरती. आडव्या पाटण्या आल्या आल्या, फटका चुकीचा राहिलाय, टायमिंग चुकलं, कॅचची संधी आहे, पकडलाय कॅच. कावा नॉ स्ट्राईक एंडलाच राहील. आणखीन एक सफलता, लगातार 2 विकेट बाद. शेवटचा बॉल राहिला आणि 61 वरती आणखीन एक विकेट. एकच आयकॉन सध्या खेळतो चिरले संघामध्ये, चिरनेर संघामध्ये. आपण पाहता विश्वजित ठाकूर यांना. अकेला काफी आहे, क्या बात आहे. थोड्याच वेळामध्ये एक आयकॉन खेळाडू आणखीन एक जॉईंट होणार आहे चिरनेर संघामध्ये, पण हा सामना महत्वाचा आहे. इथे फुल टॉस बॉल, लगातार 3 विकेट्स. क्या बात आहे. स्पर्धेतला तिसरा गोलंदाज ठरलाय ज्यानं 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतल्यात. ऋषिकेश नारंगीकर याच्या नावावरती हा अनोखा विक्रम. क्या बात आहे. ऋषीची चांगली बॉलिंग. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 61 काढल्यात आणि महागणपती चिरनेरला हा सामना जिंकण्यासाठी काढावा लागतील 62 धावा. टॉस साठी संपर्क साधा. अंश सिंग नियोजनाचा बादशाह यांना आपण विनंती करत आहोत टॉस आपण करावा. सध्या छोटासा ब्रेक आम्ही देतो, पण इथे आम्हाला अंश सिंगचा डान्स पाहायला मिळणार आहे. बासष्ट धावांचा पाठला करायचा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करूया. सत्रामध्ये जॉईंट होतील पुन्हा एकदा विपुलजी पाटील गावठाण यांच्याकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद.
चला सार्थक आपण या टॉस करण्यासाठी. सायंकाळी आयोजक अगदी स्ट्रिक पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा धावा बनवल्यात त्या 61. शंभू ग्रुप पुनाडी या नावानं संघ खेळतोय. आज आशिष पाटील यांच्या मालकीचा संघ, ज्यांच्या नावाचा आपण बैल देखील पाहतो. रफ्तार गावठाणकरांचा शंभू. सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये गावठाण गावाचं नाव या ज्या बैलानं सर्वाधिक गाजवलंय आणि आज त्यांच्याच बैलाच्या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. कावा देखील बैलगाडा शर्यतीमध्ये नेहमी पाहायला मिळालाय. अनेक वेळा जर पाहायला गेलं तर त्याचा देखील एक बैल गणेशा बैल त्याचा देखील पलटाना पाहायला मिळाला. त्यामुळे बैलगाडा क्षेत्रामध्ये कावाला देखील अनेक वेळा आम्ही मैदानामध्ये अड्ड्यामध्ये पाहिलाय. आणि कावाची एक वेगळी ओळख राहिली आहे. सातत्यानं रोज तो 10-12 किलोमीटर धावत असतो. त्याची रोजची स्टेप जर पाहायला गेलं तर तेवढे तो नेहमी क्रीडांगणाच्या अवतीभोवती धावत असतो. असा एक खेळाडू दाखल झालाय. कमलेश पाटील कावाल तुम्ही पाहता, ज्यांना 8 बाईक जिंकल्यात. एक कार त्याच्या नावावर आहे. TDPL सारखी मोठी स्पर्धा ज्यांना जिंकून दिली. स्वप्नातली सर्वाधिक मोठी स्पर्धा ज्यांना जिंकवली आहेत. बाळामामा स्पर्धेमध्ये देखील केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील ज्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला. रतनबुवाच्या स्पर्धेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू कमलेश पाटील कावा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आज भिवंडी परिसरातील सर्वाधिक जास्त खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आय थिंक थोड्याच वेळामध्ये विक्की भोईर याचं देखील आगमन पाहायला मिळेल. आज बरीचशी खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत. रायपूरवरून आज बरीचशी डायरेक्ट खेळाडू इथं आलेत. चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक जास्त आयकॉन खेळताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा ठेवणारे म्हणजे संचित टकले. नाईट क्रिकेटची स्पर्धा त्यांची आपण पाहिली. आणि यंदा रब्बर बॉलची 5 दिवसाची एक सर्वाधिक मोठी स्पर्धा त्यांनी ठेवल्या. आणि पुढल्या वर्षामध्ये आणखीन मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये एक ओपन स्लॉट आणि 40 स्लॉट असतात तर सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळाली असती. पण कदाचित पुढल्या वर्षामध्ये आणखीन मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळू शकते. साहिल चव्हाण आणि विश्वजित ठाकूर असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कमलेश पाटील कावा दाखल झाला. काबाचा पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवर स्वतःच्या फॉलोतो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट कावाने मिळवलंय. पहिल्याच बॉलवर चिरनेरचा बायकर मॅन साहिल चव्हाण मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर कामानं महत्वाची विकेट देखील मिळवल्या. पहिल्याच बॉलवर मोठा आदर लागलाय तो महागणपती चिरनेर संघाला क्रीडांगणाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. विवेक हातनळकर दाखल झाला. महत्वाचा खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतोय. कावाला आपण सध्या गोलंदाजी करताना पाहतोय. याच मैदानामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू खेळण्यासाठी दाखल झाला होता. तिथे देखील चांगली कामगिरी केली होती. यावेळचा बॉल बॅटला प्रेस झालाय. पाठीमागे शुभम पाटील आहे तैनात. 2 बॉलवर 2 महत्वाचे विकेट कावाने मिळवल्यात. 2 मोठे हात लागलेत महागणपती चिरणे टीमला. चला चॅलेंजर चिरले संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात. मागील 2 बॉलवर 2 विकेट मिळवलेत. कमलेश पाटील काबा सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय. आज चांगली त्याचा खेळ पाहायला मिळतोय. पुनाडी संघ खेळतो आणि पुनाडी संघामध्ये काबा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. आज पुनाडी संघ चिरल्याच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. आणि आमचे परमित्र भारतीय जनता पार्टीचे पुनाडेचे बूथ प्रमुख संदेशी पाटील आज एन्जॉय करतात. ते केदारनाथ इथे आहेत आणि तिथून त्यांनी पुनाडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पुनाडी संघासाठी नेहमी ज्यांचं योगदान पाहायला मिळतं मंगेश पाटील असतील, आमचे संदेश पाटील असतील. आणि आज पुनाडेचा संघ खेळतोय ज्यामध्ये आज आयकॉन हे सर्व आमची मित्रमंडळी आज केदारनाथ 4 धामची यात्रा करण्यासाठी दाखल झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि आज त्यांच्याच गावातील पुनाडी संघ खेळतोय. मागील 2 बॉलवर 2 विकेट मिळवल्यात पुनाडेच्या आयकॉननं. आणि मागील चेंडूवर 1 धाव आल्या.
2 बाद 1 अशी सुरुवात पाहायला मिळाली महागणपती चिरनीर संघाची. आज एकच आयकॉन मिळाला. मोठ्याला आता सध्या आपण पाहताय आणि मोठ्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे आपल्या चिरनीर महागणपती चिरनीर संघासाठी. क्रीडांगणाच्या आतमध्ये हा खेळाडू विश्वजित आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटच्या डोक्यावरून कावाचं स्वागत केलंय. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन ठोकलाय षटकार. षटकार पाहायला मिळालाय. जसा मोठ्या स्ट्राईकला आला तसं मोठ्यानं मोठीच कामगिरी केलंय. कालच्या दिवसामध्ये 5 बॉल सलग 5 षटकार ठोकले होते. 6वा बॉल देखील षटकाराचाच होता, पण त्यानं सन्मान केला त्या बॉलवर. आणि 5 बॉलवर सलग 5 षटकार, 6 बॉलमध्ये 34 धावा बनवणारा मोठ्या काल नॉट आउट 49 वर राहिला. चांगली कामगिरी त्याची राहिली. सर्वाधिक जास्त धावा त्याच्या होत्या, पण शेवटचा सामना तो देखील पराभूत झाला. या बेलचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. धीडपणे खेळणारा विश्वजित ठाकूर आहे. विश्वजित ठाकूरचे एक वेगळं वैशिष्ट्य अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये आम्ही पाहिलंय. विश्वजित ठाकूर असा एकमेव गोलंदाज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला मिळाला होता. सर्वाधिक वेगानं त्याने चेंडू टाकला पुण्याच्या क्रीडांगणामध्ये. लोहार मैदानामध्ये 143.2 वेगानं चेंडू टाकण्यात आला होता. आणि त्याची महत्वाची विकेट कावाने मिळवून दिलंय. सर्वाधिक मोठी विकेट विश्वजितला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. षटक आवडलं असेल तर कावासाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. आज हा खरं तर समतमता सितारा ज्यानं पहिल्या षटकामध्ये महत्वाच्या 3 खेळाडूंना बाद केलंय आणि धावसंख्या अवघ्या दिल्यात त्या 11. चॅलेंजर चिरले आज आय थिंक तिसऱ्यांदा खेळताना पाहायला मिळणार. आयकॉन त्यांच्या संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. निमिष मोहिते आणि जुगल घरत पाहायला मिळणार आहेत. तर जासेही आज टोटल 11 ग्रामीण खेळाडू घेऊन खेळणार आहेत. कारण आज किरण पवार जासेमध्येच असतो आणि अमित नाईक देखील जासेमध्येच असतो. त्यामुळेच मी म्हणाल की जासेची आज 11 ग्रामीणचे खेळाडू खेळतील. कारण 365 दिवसापासून 200 दिवस किरण पवार जासेमध्येच असतो आणि अमित नाईक तर 365 दिवस जासेमध्येच. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये चेंडू जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवर महेश पाटीलचं स्वागत केलंय. ऋषीच्या बॅट मधून षटकार. षटकार पाहायला मिळाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये मोठा फटका आला आणि मोठ्या फटक्यानं सुरुवात केली ऋषी नारंगीकरनं. याच क्रीडांगणामध्ये नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ओमकार इंटरप्राइजेस 5402 चस्कामध्ये ज्यानं बाईक पटकावली होती असा खेळाडू त्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक पटकावणारा ऋषी क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. लोअर फुल टॉस बॉल यष्टीरक्षकाला बीट केलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. लेग एसटीच्या बाहेरून 1+4 नशिबाचा पंजा मिळाला तो बॅटिंग करणाऱ्या महागणपती चिरनीर संघाला. यावेळचा बॉल थोडासा शरक्षा दूर ठेवला. बॅटच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागील एका बॉलवर 11 धावा खर्ची केल्या त्या महेश पाटीलनं, पण यावेळचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. मंगेश पाटील आमचे परमित्र पुण्याचे, त्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते देखील मॅचला एन्जॉय करतात. यावेळचा बॉल खोलामध्ये बॉल टाकला. 20 मध्ये खेळला. एक्स्ट्रा आता धावा मिळणार नाहीये. थ्रो थोडासा चुकीचा आला आणि
त्याचा फायदाच होताना पाहायला मिळाला. पण फक्त एकच धाव मिळणार आहे या मागील चेंडूवर. तेवीस धावा आपल्याला लागले गेल्यात. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरील चेंडूला पाठवलाय. रोनकच्या बॅट मधून हा पहिला षटकार. 29 धावा आपल्याला लागले गेल्या. 29 रन्स. हळूहळू आता सामना जवळ येताना पाहायला मिळतोय. 62 धावांची गरज आहे. 29 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 बॉल 33 ची गरज. यावेळचा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 13 बॉल 33 धावांची आणखीन गरज. 13 मध्ये 33 बनवायच्या. सध्या महागणपती चिरनेर यंदा सर्वाधिक जास्त स्पर्धा नाईट क्रिकेटच्या चिरनेर संघानं जिंकून दिल्यात आणि आता संघ रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळला. डीप बॅकवर्ड स्केलिंग मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय तो 31च्या घरात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये धावा थोड्या जास्त आल्यात. 2 षटकार 1 पंजा पाहायला मिळाला. येणारे आता 12 बॉल. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 12 बॉल आणि 31 धावांची गरज. सध्या आपण अंशला पाहताय. आज आमच्या सोबत जे जोडले गेलेत सध्या महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये नियोजन करण्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत शंभू बैलाची अशी अंश सिंगला आपण पाहू शकताय. AK-47 या ब्रँडचे ते ब्रँड अँबॅसिडर आहेत आणि तो ब्रँड त्यांनी घेतला की एक वेगळा डान्स त्यांचा नेहमी पाहायला मिळतो. जांभिवली रसायनी या परिसरामध्ये गेल्यानंतर त्यांचा एक वेगळा डान्स आम्ही पाहिला. होळीमध्ये देखील विदाऊट बैलांनी त्यांनी शर्यत देखील जिंकून दिली अशी आमची अंश सिंग पाहायला मिळतात. बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वाधिक मोठी ज्यांचं नाव सध्या पाहायला मिळतं. आजमगड वरून ती इथं आलेत. बारा बॉल 31 ची गरज. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आज आजमगडवरून ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर शुभम पाटील शुभम ठाकूर दाखल झालेत. शुभम ठाकूरला आता आपण पाहणार गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 31 ची गरज. शंभू ग्रुप पुनाडे संघ मैदानाच्या आतमध्ये आज कळतोय. आशिष शेठ पाटील साहेबांच्या मालकीचा संघ. तसंच पाटील यांच्या मालकीचा संघ. 12 बॉल 31. 12 मध्ये 31 बनल्यात आणि आता 12 मध्ये 31 बनवायचे आहेत. शंभू ग्रुपच्या वतीने 2 सायकल देण्यात आल्यात. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर ठेवला. आता एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 30 ची गरज. संध्याकाळी हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 30 धावांची आणखीन गरज. संचित टकलेला आपण पाहतोय नियोजन कसं करावं ज्यांनी शिकवले क्रिकेटमध्ये. यंदा पावसाळी रबर बॉलची 5 दिवस स्पर्धा पाहिलीत. पुढल्या वर्षामध्ये 7 दिवस मी एक सप्ताह पाहणार आहात. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर ठेवला. एक्स्ट्रा आणखीन एक बॉल टाकला गेलाय. सामना आता जबल जाताना पाहायला मिळतोय. महागणपती चिरनेर संघाच्या मोठ्या हेच म्हणत असेल की ही मॅच जिंकू दे. आणखीन एक आयकॉन मोठा खेळ पाहायला मिळेल तुम्हाला. 12 बॉल मध्ये 29. आय थिंक चिरनेर संघामध्ये विकी भोईर देखील खेळताना पाहू शकाल. 12 बॉल आणि 29 ची गरज. महत्वाची मॅच पाहायला मिळते. यावेळचा बॉल फटका चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा क्वरीजन मध्ये खेळून काढलाय. फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि आता एकेरी धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 34च्या घरात 34 धावा धावपडला लागल्या गेल्यात. 11 बॉल आणि 28 धावांची आणखीन गरज. 11 मध्ये 28 बनवायचे आहेत. हा बॉल खोलामध्ये टाकला होता. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. वाईटचा इशारा आलाय. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या गेल्यात. आणखीन एक्स्ट्रा बॉल आता टाकावा लागेल. शुभम ठाकूरची गोलंदाजी थोडीशी डोकीडुकी ठरली पुनाडे संघासाठी. 11 बॉल आणि आता 26 ची गरज.
यावेळचा बॉल थोडासा खालीच राहिलाय, त्यामुळे आता डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारे 10 बॉल आणि आता 26 धाबांची गरज क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या सामना चालू आहे. अनिकेत गरज सावरकर अण्णा यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेकरता, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. करण मडवी यांचे ते फॅन आहेत. आखूड टप्प्याचा बॉल आणि आता बॅटच्या रडारमध्ये आला नाही. पाठीमागे यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. यष्टिरक्षक बीट झालेत, पण या चेंडूवर मिळाली जाईल एकेरी धाव. धाव संख्या पाहायला मिळते ती अर्थातच 37 धावा. बघा चॅलेंजर चिरलेचा इन्स्टा पेज सांभाळणारे आयुष मडवी. काल त्यांनी बर्थडे जोरात सेलिब्रेशन केला. सगळा आगळा वेगळा डान्स चॅलेंजर चिरले संघाने केला. समाधान माळी यांचा डान्स पाहण्यासारखा होता. यावेळचा बॉल क्रॉस बॅटनं फटका खेळलाय. लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एकच धाव मिळाला जाईल आणि आता सामना थोडासा दूर बनलाय. 8 बॉल 24 धावांची गरज. 8 बॉल मध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. महागणपती चिरणे टीमला चांगला खेळ करायला लागेल. सुरुवातीचे 3 विकेट कमलेश पाटीलनं कावानं मिळवलेत, पण त्यानंतर अजून विकेट आलीच नाहीये. आयकॉनने विकेट मिळवलेत, पण आता चांगली गोलंदाजी गोलंदाजांना करावी लागणार आहे. लोवर फुल टॉस बॉल फटका कन्वर्ट करायचा होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही. या चेंडूवर आणखीन एक बॉल, एकच धाव पाहायला मिळणार आहे. शेवटचे 7 बॉल 23 धावांची आणखीन गरज. 7 मध्ये आता 23 बनवायचे आहेत. डॉट बॉल पाहायला मिळाला आणि आता शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 6 मध्ये आता 23 बनवायचे आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये आता पाण्याची मागणी केली जाते. सर आपण टॉस देखील करतोय. चॅलेंजर चिरले आणि त्यांच्या विरुद्ध विठ्ठल जासी संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. टॉस आपण करूयात. आशिष पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बघा आज एक आयकॉन कमी होता चिरनेर संघामध्ये, पण आता सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 23 धावांची गरज. सध्या आमचे विनीत पाटील यांना विश्वीच्या तुम्ही पाहू शकता. गेल्या वर्षी त्यांनी विश्वजित ठाकूरची विकेट विश्वीच्या मैदानामध्ये मिळवली होती दादरपाडीच्या स्पर्धेमध्ये. ड्रीम विकेट विनीत पाटील षटकार देखील ठोकला होता विश्वजितच्या विरुद्ध. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा सामना. पुन्हा टीम पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. शुभम पाटील बॉलच्या खाली पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट मिळवले गोलंदाजानं. संग्राम आलाय आणि संग्रामनं महत्वाची विकेट मिळवलंय. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. सामन्यामध्ये ट्विस्ट. येणारे 5 बॉल 23 धावांची आणखी गरज. 5 मध्ये 23 बनवायचे आहेत.
श्रेयस येताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल वेगाने टाकला, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, येणारी 4 बॉल 23 धावांची मॅच. 4 मध्ये 23 बनवायचे आहेत. यावेळचा बॉल फटका फसलाय. कमलेश पाटील कावा झेल खाली. आणखीन एक विकेट. 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची मॅच आणि आता वन साइड हा सामना पाहायला मिळतोय. 2 बॉलवर 2 महत्वाचे विकेट देखील मिळवलेत. गोलंदाज संग्रामला आता आपण पाहताय. पुण्याचा गोलंदाज यावेळेचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल. आणखीन एक विकेट. 3री विकेट मिळवले संग्रामने एका षटकामध्ये. 6व्या क्रमांकाचा खेळाडू होता मैदानाच्या बाहेर. यावेळचा बॉल फक्त सिंगल रन्स पाहायला मिळणारा. किती धाबानं संघ पराभूत होईल, किती मार्जिन सामना पराभूत होईल. चला आपण टॉस करतोय. केके लॉजिस्टिक्सची सर्वाधिक जबाबदारी ज्यांच्याकडे आहे असे सुरक्षा दलातील आमचे कार्यरत कर्मचारी आयुष ज्ञानेश्वर मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलाय. टॉस जिंकलाय विठ्ठल दासई टीमनं. यावेळचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला. सामना आता जिंकलाय. आय थिंक सामना जिंकलाय तो शंभू ग्रुप पुणारी टीमनं. चला मॅच तुम्ही स्टार्ट ठेवा. आपण ड्रिंक्स ब्रेक थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. थेट बघा. काल रायपूरमध्ये येतो होता. आता फ्लाईट त्याची लँड झाली नुकताच उल्वेनोड मध्ये आणि उल्वेनोडवरून डायरेक्ट तो चिरल्याच्या मैदानामध्ये आला. एकेकडच्या अमित नाईकला तुम्ही आता पाहणार आहात. अमित नाईक काल दूरवर खेळण्यासाठी गेला होता. अगदी त्याला आपण रायपूरमध्ये राजस्थानमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि त्याच वेळी लगेच तो फ्लाईट न उतरला आणि पुन्हा एकदा तो चिरल्याच्या मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो. कमलेश पाटील काबाल आपण इन्व्हाइट करूयात मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. कमलेश आला आणि कमलेशने मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील जिंकून दिली. महत्वाचा खेळाडू काबाल आपण पाहताय.